राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि धाराशिव, त्याचबरोबर लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल जाहीर झाले आहेत। या निवडणुकीत आजी माजी आमदारांनी आपले वारसदार रिंगणात उतरवले होते, पण जनतेने त्यातील काहींना स्वीकारलं तर काहींना नाकारले। त्यात असंही काही जण आहेत ज्यांचे सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोइंग आहेत, पण त्यांना मतदारांनी आज नाकारले। त्यात संपूर्ण राज्यभरात एक आंदोलक म्हणून समोर आलेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सरपंच मंगेश साबळे यांना जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय। मराठा आरक्षणाच्या आंदोलनापासून सक्रिय झालेले मंगेश साबळे हे जितके जिल्ह्यात चर्चेत असतात, तेवढेच ते आपल्या हटके आंदोलनामुळे राज्यात चर्चेत असतात। याच मंगेश साबळे यांनी लोकसभा निवडणूक लढवली, विधानसभा लढवली आणि आता जिल्हा परिषद निवडणूकही लढवली, पण मतदारांनी त्यांना स्वीकारलं नाही। मंगेश साबळे हे सातत्यानं शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर, गोरगरीब आणि कष्टकऱ्यांच्या मुद्द्यावर कायम विविध आंदोलन करत असतात। त्यामुळं मंगेश साबळे यांना जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये यश मिळेल असं माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना वाटत होतं। त्याच मुद्द्यावर मंगेश साबळे यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आणि मोठ्या जोमानं जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराला सुरुवात केली। छत्रपती संभाजीनगरमधील वडोद बाजार गटामधून ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। प्रचारही जोमात केला, पण मित्रपक्ष असलेल्या भाजपचे उमेदवार गोपाल वाघ हे विजयी झाले आहेत। वडोद बाजार जिल्हा परिषद सर्कलमध्ये ही निवडणूक चांगली चर्चेची ठरली होती। त्याचं कारण म्हणजे या गटात जशी मंगेश साबळे यांची चर्चा होती, तशीच भाजपचे गोपाल वाघ यांचीही जोरदार चर्चा होती। वडोद बाजार जिल्हा परिषद गटामध्ये गोपाल वाघ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या नेतृत्वात विकासाचा मुद्दा समोर ठेवण्यात यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं। दुसरीकडे शेतकऱ्यांच्या अडीअडचणी, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून सरपंच मंगेश साबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विकासाचा अजेंडा घेऊन मंगेश साबळे यांनी वडोद बाजार परिसरात आणि संपूर्ण जिल्हा परिषद गटात प्रचार केला। मात्र यात त्यांचा 1150 मतांनी पराभव झालाय। तर मंडळी, सरपंच मंगेश साबळे यांच्या पराभवाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।